सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। भैया तव्हां वटि एडी शॉपिंग कई आहे, कुछ एक्सेसरीज त फ्री ॾियो। फ्री में त तव्हांखे सिर्फ हिकड़ी शइ मिलंदी। छा? रिश्तो.com जी रजिस्ट्रेशन। अच्छा जी हाँ दोस्तों, रिश्तो.com ते रजिस्ट्रेशन बिल्कुल फ्री आहे। जे मिटी माइटीअ लाइ तव्हां सिंधी ऑनलाइन मैट्रिमोनियल साइट ॻोल्हे रहिया आहियो त अॼु ई कॉन्टेक्ट कयो रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। सामाजिक कार्यकर्ता राज असरोड़कर ने उल्लासनगर के थोरात परिवार को एक गांजेरी के खिलाफ गुनाह दाखिल करने की सलाह दी थी। अब इसी कारण को लेकर पुलिस उपायुक्त कार्यालय के बाहर सामाजिक कार्यकर्ता राज असरोड़कर ने थोरात परिवार से माफ़ी मांगी है। दरअसल उल्लासनगर कैंप 4 के त्रिवेणी नगर में थोरात परिवार रहता है। एक महीने पहले कुछ गांजेरी युवकों द्वारा थोरात परिवार के घर पर पत्थरबाजी की थी। वे यहीं नहीं रुके, युवकों द्वारा गाली गलौज करते हुए दरवाजे को तोड़ने की कोशिश की गई और बाद में वे फरार हो गए। इसी परिसर में सामाजिक कार्यकर्ता राज असरोड़कर भी रहते हैं और उन्होंने थोरात परिवार को पुलिस के पास जाकर गांजेरी युवक के खिलाफ शिकायत दर्ज करने की सलाह दी थी, जिसके बाद थोरात परिवार ने पुलिस स्टेशन पहुंचकर शिकायत दर्ज कराई। पर अब तक 1 महीना बीत जाने के बावजूद पुलिस आरोपी को अब तक पकड़ नहीं पाई है। पर आरोपी परिसर में ट्रिपल सीट बाइक लेकर घूम रहा है, थोरात परिवार को धमकियां दे रहा है, जिससे अब थोरात परिवार दहशत में है। राज असरोड़कर ने कहा कि मैंने ही थोरात परिवार को शिकायत दर्ज कराने की सलाह दी थी, पर अब मुझे इस पर पश्चाताप है कि मैंने ही थोरात परिवार की जान जोखिम में डाली है, जिस वजह से पुलिस उपायुक्त कार्यालय के बाहर सामाजिक कार्यकर्ता राज असरोड़कर ने थोरात परिवार से माफ़ी मांगी है। ब्युरो रिपोर्ट, महेश रोकडे, उल्लास लाईन बुलेटिन, उल्लासनगर। 1 महिन्यापूर्वी ह्या कुटुंबावरती फॅमिली माझ्या सोबत आहे आणि तो फार भयानक पद्धतीचा हल्ला होता। एक दहशत माजवण्याचा प्रयत्न या सगळ्यामधून होता। ती जे आरोपी आहेत ते आपल्याला वयाने जरी लहान दिसत असले तरी ते फार खतरनाक आणि लोकांवरती कोणावरही जीव घेणा कुठल्याही वेळेला हल्ला करतील अशा प्रकारचे लोक आहेत आणि त्यामुळे त्यांना धडा शिकवणं गरजेचं होतं। ही फॅमिली खरं म्हणजे घाबरलेली होती, पण यांना मी सल्ला दिला की अशामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढते, तुम्ही पोलिसात जा। माझी अशी अपेक्षा होती की पोलीस ताबडतोब आरोपींना अटक करतील आणि त्यांच्यावरती प्रिव्हेंटिव्ह करतील, तडीपार सुद्धा करतील। परंतु आज 1 महिना होत आला, 5 तारीखला ह्या घटनेला 1 महिना होईल। ह्या आरोपी उल्हासनगरला फिरतायत, ते आम्हाला आमच्या लोकांनी पाहिलेले आहेत, त्यांचे व्हिडिओ आम्ही पोलिसांना पाठवलेले आहेत। CCTV मध्ये ते दिसून आलेले आहेत सगळे आरोपी। 3-3, 4-4 सीट ते बिनधास्तपणे उल्हासनगरला फिरतात, त्यांना कुठल्याही कायद्याचं पोलिसांचं भय असल्याचं दिसत नाही आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये कुठेतरी अशी भावना आली की मी ह्या कुटुंबाला जो काही सल्ला दिला की तुम्ही पोलिसात जा, तर मी असा सल्ला देऊन ह्यांच्या जीवाला तर धोका नाही निर्माण केला। कारण आज ते आरोपी जर आमच्या एरियामधूनच जिथे राहतात त्या एरियामधून बिनधास्तपणे फिरतायत, तर मला ती भीती माझ्या मनात निर्माण झाली आणि त्यामुळे कुठेतरी मला असं वाटलं की आता आपण यांची माफी मागितली पाहिजे थोरात कुटुंबाची, की यांना मी सल्ला दिला, कायदा आपलं काम करेल असं मला वाटलं होतं, पण ह्या आरोपी सापडून आलेले नाहीत अजूनपर्यंत आणि ह्यांच्या जीवावरती जी टांगती तलवार आहे ती तशीच कायम आहे आणि त्यामुळे ह्या कुटुंबाची माफी मागावी हे माझ्या डोक्यामध्ये आलं आणि ती माफी DCP ऑफिस समोर जाऊन मागितली पाहिजे असा माझा प्रयत्न होता। आणि काल जेव्हा मी DCPच्या कानावर हा विषय टाकला तर त्यांनी आज भेटायला बोलावलं होतं, पण त्यांनी बोलावलं, त्यांनी त्यांचे प्रयत्न सांगितले, पोलीस काय करतात ते सगळं त्यांनी सांगितलं, परंतु त्याच्यामुळे ह्यांच्या जीवाचा धोका टळलेला आहे असं मला कुठेही एक सामान्य नागरिक म्हणून, सामाजिक कार्यकर्ता म्हणून दिसत नाही। त्यामुळे मी थोरात कुटुंबाची माफी मागण्यावरती ठाम आहे। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।